नेक्स्ट प्रश्न घेऊ इच्छितो आता मी, की रेकी पुष्कळदा लोक ब्लंटली विचारतात, की ही जर विद्या शिकलंय तर मला काय फायदा होईल? रेकी विद्या शिकला तर तुम्हाला काय फायदा होईल? आजकाल जे काय चाललंय ना बघा, माझा काय फायदा होईल? बरोबर. मी त्यासाठी सांगितलं. रेकी जर शिकला तर काय फायदा? पहिल्यांदा तुमच्या आयुष्यामध्ये बदल होतात. आता हे बदल सगळे सांगतात कसे होतात. पहिल्यांदा आंतरिक स्तरावरती बदल होतात. तुम्ही ज्यावेळी रेकी लेवल 1 शिकला, तुमचे शरीर अलाइनमेंट होते. हे काही आजार असतील, त्रास असतील, मेंटलिस्ट तुम्ही स्ट्रॉंग नसाल वगैरे, ते हे सगळं मेंटली स्ट्रेंथ वाढते. तुम्ही स्ट्रॉंग होता, तुमची 6 चक्र अलाइन होतात. आणि त्यानंतर जसं झाड बी टाकतो आपण, हळूहळू ते उगवतं. झाडात झेंडूचं बी टाकलं, हळूहळू छोटं छोटं फांद्या फांद्या पडून त्याला फुल येतं ना, तसं रेकीचं काम आहे. मग ते इतकं सुगंध देतं की तुम्ही जीवनात म्हणूच शकत नाही. काय तुम्हाला किती द्रवळतोय सुगंध हा, आणि किती काय काय होतंय. जेव्हा ही रेकीची सोबत आपण काम करत असतो ना, किंवा हे करत असतो, तर आपल्या लोकांमध्ये पाहिलं की माझा काय फायदा होणार तुम्ही विचारला. फायदा हाच होणार आपल्याला की आपलं जीवनमान सुधारणार. मग तुमच्या पैशाच्या अडचणी असतील, तुमच्या नोकरीच्या अडचणी असतील, कुणाला मुलबाळ होतं नाही होत, अनेक गोष्टी असतात यामध्ये. त्याचप्रमाणे जादूटोणा केलाय, कोणी ब्लॅक मॅजिक केलंय, हे रिमूव्ह होतं त्यातून. त्याचबरोबर मानसिक शांती, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन मधून शांती मिळते. मार्ग नसतील तुम्हाला मिळत तर मार्ग मिळतात जीवनामध्ये, फाटे फुटतात, आणि हे तुम्हाला अनेक गोष्टीतून पाहायला मिळतं. त्याच्या तुमच्यातले दडलेले स्किल वरती येतात, तुमचं पोटेन्शियल वरती येतं. तुमच्यात जे नाही ते युनिव्हर्स तुम्हाला द्यायला मदत करते. एक काम करत होता तुम्ही दिवसभर कष्ट घेऊन 10 रुपयासाठी, त्यात तुम्हाला 100 रुपये मिळायला सुरुवात होतात. इतकी देवाची मदत होते. आणि त्याचबरोबर आपलं हेल्थ असेल, मेंटल लेवलवरती खूप याचा फरक पडत असतो. मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एक मॅडम होत्या, आता छोटासा अनुभव. कॅन्सर 10% सांगितलेला, हे शिकत असताना अगदी 3% वरती त्यांचा आहे. म्हणजे रेकीचा इतका चांगला. एक मॅडम होत्या, त्यांना घर घेण्याची खूप इच्छा होती, आणि त्यांचं मिस्टर काम करायचे एका बिल्डर सोबत, आणि तो म्हणायचा देईल देईल देईल. खूप वर्ष असं चाललं होतं, 10-15 वर्ष, आणि ते 1 कोटीचा फ्लॅट होता, त्यांना तेवढे पैसेही नव्हते. तो म्हणला होता मी निम्म्या किमतीत देईल, 50% रक्कम द्यावी लागेल 50 लाख. त्यांना सांगितलं शिकवता शिकवता रे की बाबा नो, मी सगळ्यांना फोर्स करत असतो, विश बॉक्स बनलाच पाहिजे, मला बघायचंच आहे तुमचं. त्यांनी अशीच विश टाकली, त्यामध्ये लिहून व्यवस्थित बनवून दिली युनिव्हर्सकडे. तर आव घ्या, 1.5 महिन्यामध्ये त्यांची विश पूर्ण झाली. तो स्वतःहून माणूस म्हणला बिल्डर की हे घ्या, तुम्हाला आम्ही देत आहोत, आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. ही छोटी मोठी सांगतोय मी, अनेक मोठे मोठे असतात, काय कुठल्याही इच्छा पूर्ण होत. रेकीमध्ये गैरसमज ठेवण्यापेक्षा समजूतदार पद्धतीने उतरला आणि त्याचा वापर केला तर आपला परिवार असेल, कुटुंब असतील, नातेवाईक असेल, सगळ्यांसाठीच खूप फायदा होतो. म्हणजे जसा वापर करत जाल तसं तुमचं जीवन फुलत जातं. जसं झाडाला पाणी घालाल तसं 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 झाड जसं फुलतं, कमळ जसं फुलतं तसं आहे. म्हणजे ही एक विद्या, यासाठी कष्टही घ्यावं लागतं. त्यात 21 दिवसाची साधना असते. साधना म्हणजे काय, की जसे त्याचे जनक आहेत डॉक्टर मिकाऊ सर, रिडिस्कवर केली. मूळ स्तोत्र भारताचं आहे, पण शेवटी रिडिस्कवर त्यांनी केली. तेव्हा त्यांनी 21 दिवस साधना केली. आपण काय करतोय, ही साधना स्वतःवरती उपचार करून त्यांना समर्पित करतोय. स्वतःचे 24 अंग असतील, 7 चक्र असतील, हील करून. आणि त्यानंतर आपण एवढं डेव्हलप होतं की दुसऱ्याचेही उपचार करू सेकंड लेवलमध्ये. त्यासाठी पहिली लेवल त्याची थेरपी असते स्वतःसाठी, आणि दुसऱ्या लेवल मधून आपण दुसऱ्याचंही कल्याण करत असतो. अशी ही रेकी ऊर्जा आहे. आणि याबद्दल कुणीही गैरसमज मनात न ठेवता, किंवा फायदा फक्त न बघता, फायदे तर लाखो फायदे मी करून देऊ शकतो आणि सांगू शकतो, दिलेले बी आहेत लोकांचे यामार्फत शिकवून समजावून त्यांना. पण फायद्याच्या पलीकडे जाऊन बघा, तुमचा विकास किती होतोय, आध्यात्मिक मानसिक शांती किती लाभते, आणि कुटुंबात शांती किती लाभते. आणि इमर्जन्सीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये, आजच्या जीबीएस सारख्या व्हायरसमध्ये तुम्हाला कुठंतरी आल्हाददायक आणि आराम देणारा मार्ग मिळेल ना इमर्जन्सीमध्ये, रेकी आहे. खूप काय जे आहेत फायदे, आणि खूप काय करत तुम्ही शिकाल पुढे तर समजून जात असतं. खूप आहे. मी तर नक्कीच म्हणेल की रेकी घराघरात शिका, प्रत्येकाने शिका. जसं घरघरात राम आहे, घरघरात शिव आहे, घरघरात बुद्ध आहेत, सगळे महावीर आहेत, तसे घरघरात सगळ्यांनी जाती धर्माकडे न बघता पंथाकडे रेकी शिका. आणि अनेक साधू संत बरेच माझ्याकडे येतात शिकायला, असे कीर्तनकार काका असतात, शिकून जातात ते, वापरही करतात, फायदा होत असतो. नक्की शिका बाबांनो, अडाणी राहू नका आजच्या डिजिटल युगात तरी. आणि असं काय असते, कोरोनापासून तुम्हाला जाणवलं असेल, प्रत्येक जण करतोय काय नाही काय, ही एनर्जीची तुम्ही जाणून घ्या आणि समजून घ्या. खूप सुंदर अशी जीवनाला कलाटणी देणारी आहे.